तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. माझं नाव जयदीप पाटील आणि आज आपण किर्लोस्करचं जे मशीन आहे त्याचे इंजिन ऑइल जे ते लेवल करणार आहे. आणि काय विषय तर सांगतो तुम्हाला. ते चालू पण होत नव्हतं आणि थेंब त्याच्या इंजिनचे ते चेंबर होतं तिथून ऑइल गळत होतं नटमधून. तर थेंब चालू होतं, त्याच्यामध्ये ऑइल किती निघाले ते पण सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, इथून जे काय आपलं ऑइल गळत होतं थेंब या नटामधून होतो, त्याच्यामुळे इथं तुम्ही पाहू शकता की ती ऑइल जे ते कमी झालेलं आहे. 5-6 लिटर ऑइल निघालेलं आहे. इथं आपण लेवल करायला ऑइल वापरणार आहे. आणि इथं आता वरून शोधतो आहे आम्ही तिथं लावायला, किंवा टेप लावून देऊ आपण तिथं व्हाईट व्हायला. आणि लवकर चालू पण होत नव्हतं, त्याच्यामुळे मग खोलून पाहू. आणि इंजिन ऑइल बी चेक केलं होतं आम्ही, तर लो होतं, त्याच्यामुळे आता लेवल बी करून घेऊ. आणि खालची लिकेज आहे ती बी बंद करू. आणि त्याच्यानंतर हे तुम्ही पाहू शकता पॅकिंग शोधतो आहे आम्ही आता त्या नटाला ओरिंग पूर्ण बसण्यासाठी. आणि आता पाहू शकता तुम्ही ऑइल एकदम कमी निघालेलं आहे. आणि इथं हे थोडंसं स्लिप झालेलं आहे म्हणे हा नटाचं हे. तर बघू आता काय होतं. तो स्लिप होऊन जातो नट फिरवल्यावरती, त्याच्यामुळे करत असेल ते ऑइल थेंब रात्रभरमध्ये तरी थेंब चालूच राहत होतं. त्याच्यामुळे 5-6 लिटर जे आहे ते ऑइल आपलं कमी झालेलं आहे, इंजिन ऑइल. अरे बेंड झाला रे तू. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता आपण वायसर टाकायचा प्रयत्न केला पण तो बेंडून गेला. पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता तुम्ही इथं आता आपण एक वायसर टाकलेला इथं पाहू शकता तुम्ही. मोठा आहे तो, पहिले आपण लहान टाकायचा प्रयत्न केला होता, तो काही बसत नव्हता. आता टेप लावून तिथं 8 जे ते स्लिप झालेले आहेत म्हणजे इथं या जे होल आहे ना, इथं 8 स्लिप झालेले आहेत. म्हणजे आता जे आता हे लावून बघू काय होतं, तर प्रयत्न करून बघू घडतं का नाही, काय विषय राहतो का त्याला 8 आहेत त्या परत नवीन बनवावं लागतं, कसा विषय आहे तर सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता डबल टिबलची ते आपण पॅकिंग टाकून दिलेली. आता यांना बोन व्हाईट टेप सर्व जे ते लावून दिलेलं आहे. तर बघू काय फरक पडतो का घडतो तरी वापस. तर त्याला नवीन आटे पाडावं लागतील मग. आणि तुम्ही इथं पाहू शकता की आता बसवायचं काम तर चालू आहे, पण काय होतं बघू आता घडतं का नाही. ऑइल टाकून बघू आपण. तरी तुमच्यात आता इंजिन ऑइल टाकू पाहू शकता तुम्ही इथं सिस्टम. आता इथून वरून ऑइल वगैरे टाकून घेऊ आपण. ऑइल लेवल करून घेऊ, जब वगैरे आहे आपल्याकडे, लेवल करून घेऊ. तर आता आपण किर्लोस्करचं ऑइल टाकतोय, कधीचं पडलेलं होतं ते. आता टाकतो इंजिन ऑइल वगैरे, लेवल होते का नाही ते बघू आता. म्हणजे आता नाही समजणार, ते सकाळी समजेल काय विषय आहे तर सकाळी. तर मित्रांनो, आपला जे नट वगैरे सर्व बसवलं गेलेलं आहे, एकदम ओके झालेलं आहे. आता आपण जी ती लेवल करतो इंजिन ऑइलची, तर चला तुम्हाला दाखवतो तुम्ही. इथे पाहू शकता तुम्ही. आता इंजिन ऑइल आपलं पहिले हे टाकलं गेलं, आता एवढं त्याच्यामध्ये बी कमी होतं ऑइल. आता ते टाकलं गेलेलं आहे, आता हे टाकतो दुसरं. पहिलं जे तेच होतं तेच टाकतोय वापस लेवल करण्यासाठी. आणि थोडंसं याच्यावरती हे टाकतोय आपण. तर इथं पाहू शकता तुम्ही आता लेवल करायचं जे आपलं इंजिन ऑइल चालू आहे काम, पाहू शकता. आता पाहू शकता तुम्ही ऑइल पण कमी पडलं ना आंब्याकडे बाटली पडलेली. आता तुम्ही पाहू शकता इथं हे दाबल्यावरती सकाळी चालू होतं ते एअर क्लिनरनी. आणि आपली बॅटरीची ती नवी आहे, पण तरी पण इंजिन लोड घेत होतं का काय होतं काय माहिती सिस्टीम. आता बघू त्याच्यात तसंच होतं काय. इंजिन ऑइल जर कमी राहिलं ना तर लवकर उठत नाही ते, सकाळी संध्याकाळी चालू होत नाही व्यवस्थित. ऑइल थंड झाल्यावरती, ऑइल गरम राहिलं का लगेच चालून जातं. तर आता बघू चालू होतं का नाही सकाळी. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता की आपलं जे ते आता ऑइल तर बंद झालेलं आहे आता पुरतं. तर पुढे काय होतं ते सांगता नाही ना. आता बघू आपण घडतं का नाही.
फायनली जे आपलं ऑइल बनणं बंद झालेलं आहे. इंजिन पण आपण म्हणजे चालूच होतं. तर मित्रांनो आपला जे इंजिन ऑइल आहे आता ते टाकलं गेलेलं आहे आणि ऑइलची लेवल जी ती नंतर आपली चेक होईल. कारण की आता जे आपण इंजिन चालू केलं होतं थोड्या वेळ पहिले, तर ते चालू केल्यामुळे ते ऑइल फिरलं गेलं. त्याच्यामुळे ते काही समजणार नाही. आता जेव्हा आपण सकाळी जेव्हा मशीन चालू करू किंवा सकाळी बघू तेव्हा ते आपल्याला समजेल 5-6 घंटे किंवा 12 घंटे मशीन उभं राहील तेव्हा ते आपल्याला ऑइल लेवल समजेल व्यवस्थित कशी येतं, मॅक्स आहे का लो आहे